Example number first. Example मुलांनो, show that the line 3x plus 4y plus 5 is equals to 0, and and the lines and the lines 3x plus 4y whole square minus 3 times 4x minus 3y whole square is equals to 0 from the sides of an equilateral triangle. आता शो करायचं काय गिवन दिलेलं बघा. शो दॅट द लाईन्स, एक लाईन दिलेली आपल्याला 3x plus 4y plus 5 is equals to 0, and the lines from the sides of an equilateral triangle. म्हणजे ह्या ज्या लाईन्स आहेत त्या साइड्स कशाच्या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या, म्हणजे कशा आहेत बघा. एक रफली डायग्राम ड्रॉ करू आपण. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, आणि ही एक लाईन आहे. अशा लाईन्स दिलेल्या आहेत, त्या कोणतं ट्रायंगल फॉर्म करतात? इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणतं ट्रायंगल फॉर्म करतात? इक्विलॅटरल ट्रायंगल. आता बघा पहिले कसं करणार, मला सांगा आपल्याला गिवन इक्वेशन काय दिलेली? व्हॉट वी हॅव गिवन इक्वेशन आहे 3x plus 4y plus 5 is equals to 0. बरोबर आहे. मला सांगा याचा स्लोपचा फॉर्म्युला काय असतो मुलांना? मायनस ए अपॉन बी. ए ची व्हॅल्यू किती दिलेली 3 आणि बी ची व्हॅल्यू दिलेली 4, तर स्लोप झाला -3/4, विच इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? एव्हरीवन इथपर्यंत कळालं सगळ्यांना? येस सर. नेक्स्ट मला सांगा, ते जर इक्विलॅटरल ट्रायंगल बनतात तर अँगल किती राहील बरं का? तो दुसऱ्या लाईन सोबत किती अँगल बनवेल? जी दुसरी लाईन आहे, सपोज ही जी लाईन दिलेली आहे आपल्याला ती 3x plus 4y plus 5 is equals to 0 दिलेली, तर ती किती अँगल तयार करेल दुसऱ्या लाईन सोबत? 60 डिग्री. सपोज काही वेळासाठी आपल्याला माहित नाही या लाईनचा स्लोप, जर आपण एम कन्सिडर केला तर मला सांगा याला m1 कन्सिडर करूयात, आणि हा m2 झाला तुमचा. m1 म्हणजे m आणि m2 म्हणजे -3/4. तर आपल्याकडे अँगल मधला फॉर्म्युला माहिती आहे, बरोबर आहे. टॅन थिटा, थिटा किती गिवन दिलेला आहे? 60 डिग्री. तर टॅन थिटाचा फॉर्म्युला काय मुलांना? जर आपल्याला दोन लाईनचे स्लोप गिवन असतील तर टॅन थिटा इज इक्वल्स टू मॉड ऑफ m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. थिटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? 60 डिग्री. सबस्टिट्यूट करा, तर टॅन 60 इक्वल्स टू मॉड ऑफ m1. m1 ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? m मायनस m2 ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? -3/4. मायनस मायनस प्लस 3/4 अपॉन 1 प्लस m1 ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? m आणि m2 ची व्हॅल्यू किती दिलेली? -3/4. त्याला सॉल्व करा. टॅन 60 ची व्हॅल्यू किती मुलांना? √3 इज इक्वल्स टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मुलांना, इक्वेशन काय आहे? 4m plus 3 अपॉन 4. ते पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मुलांना, काय होईल? 4 - 3m अपॉन 4. काय काय गेट कॅन्सल मुलांना? 4 गेट कॅन्सल. ही जी डिनॉमिनेटरला टर्म आहे ती तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. पण मॉड आहे, मॉड काढण्यासाठी आपल्याला पहिले काय करावं लागेल? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन
both sides. जेव्हा आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करू, √3 चा स्क्वेअर किती 3 इज इक्वल्स टू 4m प्लस 3 चा होल स्क्वेअर अपॉन 4 मायनस 3m चा होल स्क्वेअर. इथपर्यंत कळालं सगळ्यांना. नेक्स्ट, जी डिनॉमिनेटरला टर्म आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय 3 टाइम्स त्याचा होल स्क्वेअर फॉर्म्युला करा. a स्क्वेअर मायनस 4 3 चा 12 12 2 चा 24 मायनस 24m प्लस 9m स्क्वेअर इज इक्वल्स टू याचा होल स्क्वेअर फॉर्म्युला करा. काय होईल मुलांनो, 16m स्क्वेअर प्लस 24m प्लस 9. आता याला सिम्प्लिफाय करा, 3 ने मल्टिप्लाय करा मुलांनो, किती होईल 48 मायनस 72m प्लस 27m स्क्वेअर इज इक्वल्स टू 16m स्क्वेअर प्लस 24m प्लस 9. तर मला सांगा 27m स्क्वेअर मोठी टर्म आहे, याला इकडे घेऊन या. 27 मायनस 16 किती झालं मुलांनो, 27 मायनस 16 11m स्क्वेअर. नेक्स्ट, मायनस 27 मायनस 24 मायनस 96m 48 मायनस 9 प्लस 39 इज इक्वल्स टू 0. बरोबर आहे. बट आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे, m इज नथिंग बट व्हॉट, बट m इज नथिंग बट व्हॉट y बाय x. ला सबस्टिट्यूट करा मुलांना, काय होईल y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर मायनस 96 y बाय x प्लस 39 इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत कळालं सगळ्यांना. आता x स्क्वेअर ना मल्टिप्लाय करा, काय होईल इक्वेशन 11y स्क्वेअर मायनस 96 xy प्लस 39 x स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. बरोबर आहे. ही आपल्याला काय भेटली, जॉईंट इक्वेशन. काय भेटली, जॉईंट इक्वेशन. मला सांगा आता आपल्याला याला काय करायचंय, हे त्याच्या साइड्स आहे, चेक करायचं आपल्याला. त्याची काय साइड्स चेक करायचं. कसं चेक करणार मुलांना सांगा आता, बोला. ते कसं सिम्प्लिफाय करू. आपल्याला जी गिवन इक्वेशन आहे, गिवन इक्वेशन काय 39x स्क्वेअर मायनस 96xy प्लस 11y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आणि ही लाईन सेम आहे, कसं चेक करणार सांगा. आता तुम्ही बरेच जण प्रश्न विचार करतात की सर आता ही इक्वेशन आली आपली, पण ही इक्वेशन तर ही इक्वेशन दिसत नाही, आपण एवढी मेहनत केली ती वाया गेली. त्याचे फॅक्टर्स पाडायचेत का, फॅक्टर्स पण पाडू शकते, किंवा ही जी इक्वेशन दिलेली, आता ही इक्वेशन आहे की नाही ते चेक करायचं. कसं चेक करशील बेटा, त्या इक्वेशनला काय करशील सर. सर फॅक्टरायझेशन. हा सर, ते कसं पाडणार फॅक्टरायझेशन, बोला. सर 39 इंटू 11 आणि मग त्याचे फॅक्टर ज्याची ऍडिशन नाही तर सबट्रॅक्शन मायनस 96 आली पाहिजे. इथं बघ ना बरं, ही इक्वेशन दिसती, याला डायरेक्ट स्क्वेअर करा ना एवढी मेहनत करण्यापेक्षा. काय इक्वेशन दिलेली सांगा, इक्वेशन काय दिलेली बेटा आपल्याला, 3x प्लस 4y होल स्क्वेअर 3 मायनस 3 इन ब्रॅकेट 4x मायनस 3y होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. करा याला सॉल्व्ह करा. चला फास्ट याला सॉल्व्ह करा, ही इक्वेशन येते की नाही चेक करा. चला थोडं काम करा. आणि ही इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर बोथ आर इक्वल, दोन इक्वेशन इक्वल आहे म्हणून ते काय आलं, प्रूफ झालं. चला करा तेवढं काम करा. ठीक आहे, ते तुम्ही कम्प्लीट करा. इक्वेशन सेम येईल. ठीक आहे, आपण एक्झाम्पल नंबर सेकंड घेऊ. एक्झाम्पल नंबर सेकंड आहे, शो दॅट the combined equation of pair of lines passing through
the origin. Passing through the origin, and which making an angle alpha with the line x plus y is equals to 0 is x square plus 2 times sec 2 alpha xy plus y square is equals to 0. आता आपल्याला हे शो करायचं. आता जसा कन्सेप्ट वापरला आपण सेम काय करणार मुलांना, आपल्याला गिवन काय पासिंग थ्रू ओरिजिन आहे, काय पासिंग थ्रू ओरिजिन आहे आणि अँगल तयार करते कोणत्या लाईन सोबत x प्लस वाय इज इक्वल्स टू 0 सोबत. बरोबर आहे. मग x प्लस वाय इज इक्वल्स टू 0 या लाईनचा स्लोप काय राहील मुलांना, m इज इक्वल्स टू मायनस a बाय b. तो स्लोप किती मिळाला आपल्याला मुलांना, -1. बरोबर आहे. मग लेट m बी द स्लोप, याला m2 कन्सिडर करूयात. m बी द slope of other line, which making an angle alpha with the line x plus y is equals to 0. मला सांगा tan थिटाचा फॉर्म्युला काय, पण थिटा म्हणजेच कोण आहे, अल्फा. तर tan अल्फा इज इक्वल्स टू मॉड ऑफ m मायनस याची व्हॅल्यू किती, -1 प्लस 1 अपॉन 1 मायनस ते काय होईल मुलांना, m1 प्लस m2 अपॉन 1 मायनस m2 अपॉन 1 प्लस. बरोबर. पर्यंत काय आलं सगळ्यांना. आता आपल्याला जर मॉड काढायचं तर आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. जेव्हा आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करू तर हे काय होईल मुलांना, tan स्क्वेअर अल्फा इज इक्वल्स टू m प्लस 1 द होल स्क्वेअर अपॉन 1 मायनस m चा होल स्क्वेअर. याला ह्या साइडला घेऊन इक्वेशन काय होईल मुलांना, tan स्क्वेअर अल्फा आणि होल स्क्वेअर करा, फॉर्म्युला होईल a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय करा मुलांना, tan स्क्वेअर अल्फा ने मल्टिप्लाय करा. इक्वेशन काय होईल, tan स्क्वेअर अल्फा मायनस 2 tan स्क्वेअर अल्फा m प्लस tan स्क्वेअर अल्फा m स्क्वेअर इज इक्वल्स टू m स्क्वेअर प्लस 2m प्लस 1. इथपर्यंत काय आलं सगळ्यांना, इथपर्यंत काय आलं मुलांना सगळ्यांना, कोणाला काय डाऊट याच्यामध्ये. हो सर. ओके. आता बघा माझ्या काय करायचं, m स्क्वेअरच्या टर्म कलेक्ट करायच्या. याच्यातून जर m स्क्वेअर जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील मुलांना, tan स्क्वेअर अल्फा -1. बरोबर आहे. नेक्स्ट याच्यामधून जर आपण m जर कॉमन काढला -2m, ब्रॅकेट मध्ये काय राहील मुलांना, tan स्क्वेअर अल्फा प्लस 1 राहील. बरोबर आहे. ही टर्म इकडे येऊन मायनस होणार आहे, तर प्लस 1. नेक्स्ट उरलेली कॉन्स्टंट टर्म काय राहील मुलांना, tan स्क्वेअर अल्फा -1 इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत काय आलं सगळ्यांना. आता मला सांगा, ऑब्झर्व करा, आपल्याला जे दिसतं एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट किती दिसतं, 1. नाही, ही जी टर्म आहे याने डिवाइड करा पूर्ण इक्वेशनला. इक्वेशन काय होईल, m स्क्वेअर इंटू tan स्क्वेअर अल्फा -1
minus 2m tan square alpha plus 1 plus tan square alpha minus 1 is equals to 0. पूर्ण इक्वेशनला कशाने डिवाइड करतो आपण? tan square alpha minus 1 ते पण सेम. तेव्हा डिवाइड करू, दिस गेट कॅन्सल. मग दिसतं काय मुलांना आपल्याला? m स्क्वेअर. आता नीट ऑब्झर्व करा, याच्यामधून जर मायनस कॉमन काढलं तर टर्म होईल प्लस प्लस 2m टाइम्स. बघा बरं का, आपण याला जर 1 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा दिसला तर हा कशाचा फॉर्म्युला आहे सांगा बरं का? हा फॉर्म्युला कशाचा मुलांना? cos to alpha. व्हेरी गुड. m स्क्वेअर प्लस 2m इंटू 1 अपॉन कॉस 2 अल्फा. आणि 1 अपॉन कॉस काय असतं मुलांना? सेक. म्हणजे इक्वेशन काय भेटली? m स्क्वेअर प्लस 2m टाइम्स sec 2 alpha plus 1 is equals to 0. But m is nothing but what? Y by x. Substitute करा मुलांना, इक्वेशन काय होईल? y square upon x square plus 2m sec 2 alpha plus 1 is equals to 0. सगळ्यांना x square ने मल्टिप्लाय करा. हो, m च्या ठिकाणी y by x. सगळ्यांना कशाने मल्टिप्लाय करा? x square ने. तर इक्वेशन येईल y square plus 2xy sec 2 alpha प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. म्हणजे इक्वेशन भेटली आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2xy sec 2 अल्फा प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0, विच इज अवर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं, बरोबर? बघा कळालंय का? चला, Yes, sir. ओके, नेक्स्ट एग्जांपल लेंगे बच्चों. एग्जांपल नंबर 3. show that the lines x square minus 4xy plus y square is equals to 0 and the line x plus y is equals to root 6 form a equilateral triangle. Equilateral triangle. Find its area and perimeter. हे बघा, त्यांनी काय दिलेलं आपल्याला? दोन लाईन्स आहे आणि ही एक लाईन आहे. ह्या मिळून काय तयार करतात? एक इक्विलॅटरल ट्रायंगल. तर नीट ऑब्झर्व करा. आपल्याला ही जी इक्वेशन दिलेली ही कुठली इक्वेशन आहे? पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे आपल्याला ती पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची इक्वेशन दिलेली. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, बरोबर आहे. आणि ही जी लाईन आहे, सपोज ही लाईन आहे, कोणती लाईन आहे? एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू रूट 6. हे मिळून काय तयार करतात? इक्विलॅटरल ट्रायंगल. जर आपण याला नाव दिलं ओ ए बी, तो ओ ए बी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. करा बरं का यूज. येतं का बघा हा एक्झाम्पल, ट्राय करा. चलो ट्राय.
कसं करणार सांगा तुम्हाला एक आयडिया सांग. मला सांगा हे ओरिजिन आहे. या ओरिजिन पासून आपण त्या लाईन पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स काढू शकतो. बरोबर आहे. तर त्याला नाव दिलं आपण सपोज सी. तर लेंथ ऑफ ओ सी कसं काढणार मुलांना? आपल्याकडे एक पॉइंट दिलेला आहे. हे बघा तुम्हाला डायग्राम दाखवतो तिथे. ओ म्हणजे ओरिजिन दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि सी पॉइंट तो एका लाईनवर आहे. लाईनची इक्वेशन काय दिलेली? एक्स प्लस वाय मायनस रूट 6 इज इक्वल टू 0. तर आपल्याला काय काढायचं? लेंथ ऑफ ओ सी. लेंथ ऑफ ओ सी कसं काढणार मुलांना? हे पॉइंट ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार. तर 0 प्लस 0 मायनस रूट 3 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स चा कोएफिशियंट किती मुलांना? 1. 1 चा स्क्वेअर 1. y चा कोएफिशियंट किती? 1. 1 चा स्क्वेअर 1. नेक्स्ट टेकिंग मॉड लेंथ ऑफ ओ सी किती मिळणार मुलांना आपल्याला? रूट 3 अपॉन 2. बरोबर आहे. इथे 6 आहे ना, पण हे किती आहे? 6 रूट 6 अपॉन रूट 2. रूट 6 अपॉन रूट 2 किती झाला? रूट 3. हो, लेंथ ऑफ ओ सी आहे ना रूट 3. इथपर्यंत काय आलं सगळ्यांना? हॅलो, इथपर्यंत काय आलं सगळ्यांना? Yes, sir. आता मला सांगा हो, sir. एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी. हा कोणता ट्रायंगल आहे मुलांना? इक्विलॅटरल ट्रायंगल. बरोबर आहे. बरोबर आहे का? हॅलो, हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. त्या इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया काय असतो मुलांना? सांगा. Root 3/4 into side square. रूट 3/4 इंटू साइड स्क्वेअर. बरोबर आहे. आणखी एक फॉर्म्युला असतो, आठवा. तर तुम्हाला हाईट दिलेली, काय दिलेली? हाईट आठवा. तर 1/√3 टाइम्स हाईटचा स्क्वेअर. बरोबर आहे. तर मग 1/√3 इंटू हाईट किती दिलेली आहे आपल्याला? ओसी म्हणजे किती दिलेलं आहे? √3. तर √3 चा स्क्वेअर करा मुलांना, किती होईल? √3 चा स्क्वेअर किती मुलांना? 3. तर 3 ला कसं लिहू शकतो आपण? √3 इंटू √3 अपॉन √3. √3 गेट कॅन्सल. तर फायनल सोल्युशन किती भेटलं? √3 स्क्वेअर युनिट. हा काय भेटला आपल्याला? एरिया. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हॅलो, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? Yes, sir. Yes. हा. हो सर. नेक्स्ट आता मला सांगा ट्रायंगल, कोणतं तरी एक ट्रायंगल घ्या. कोणता ट्रायंगल घेता मुलांना? हा ट्रायंगल घेता का? त्याला नाव द्या ओ ए सी. इन ट्रायंगल ओ सी ए. नीट ऑब्झर्व करा बरं का. हा अँगल किती दिलेला आपल्याला? हा अँगल किती दिलेला आपल्याला? टोटल अँगल जर 60, तर हा अँगल किती दिलेला मुलांना? 30 डिग्री. बरोबर आहे. बरोबर आहे. हा 90 आहे. तर ऑब्विसली हा किती झाला? 60 डिग्री. हे बघा मी डायग्राम काढतो, ते तुम्हाला लवकर लक्षात येईल. हा ओ पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे आणि हा ए पॉइंट आहे. तर आपल्याला माहिती आहे हा 30 आहे, तर हा 60 होणार. आणि आपल्याला याची लेंथ माहिती आहे √3. बरोबर आहे. मला सांगा आपल्याला काय काढायचंय? आपल्याला साईड काढायची आहे. साईड म्हणजे ओ ए काढायचंय. तर मला सांगा अपोजिट आपण हायपोटेनस कोणता यूज करणार? साइन थिटा. तर साइन 60 डिग्री इज इक्वल टू काय मुलांना? ओ ए अपॉन सॉरी ओ सी अपॉन वाय. बरोबर का? ओ सी अपॉन ओ ए. तर ओ सी ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला? √3 अपॉन ओ ए काढायचं आहे. तर साइन 60 ची व्हॅल्यू किती असते मुलांना? √3/2 इज इक्वल टू √3 अपॉन ओ ए. √3 गेट कॅन्सल. ओ ए इज इक्वल टू 2 भेटलं. म्हणजे साइड्सची लेंथ किती भेटली? लेंथ ऑफ साइड्स किती भेटली मुलांना? 2. आपल्याला पेरिमीटर काढायचं. पेरिमीटर म्हणजे काय मुलांना? पेरिमीटर किती असतो? 3 टाइम्स 3 into साइड्स. बरोबर आहे.
3 टाइम्स साइड्स, तर 3 इंटू लेंथ ऑफ साइड्स किती मुलांना 2, तर 3 टू चा किती 6, पेरिमीटर किती भेटला 6 आणि एरिया किती मिळाला मुलांना √3. कळालं का बघून घे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर फोर्थ एक्झाम्पल आहे इफ द slope of one of the lines given by ax square plus 2hxy plus by square is equals to 0 is square of the slope of the other line so that a square b plus ab square plus at h cube is equals to 6abh at this 6abh. आता बघा काय गिवन कंडिशन आहे ते पहिले बघा. let m be the slope of the lines. एका लाईनचा तो स्लोप आहे. मला सांगा सिच्युएशन काय दिलेली आपल्याला. सिच्युएशन दिलेली इट्स स्क्वेअर ऑफ द अदर, म्हणजे मला सांगा दुसऱ्या लाईनचा जो स्लोप असणार आहे तो स्लोप काय असेल म्हणून दुसऱ्या लाईनचा एम स्क्वेअर. बरोबर आहे. स्लोप ऑफ अदर लाईन इज एम स्क्वेअर. बरोबर आहे. आपल्याकडे इक्वेशन काय घेऊन आहे मुलांनो, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. बरोबर आहे. बट आपल्याकडे कंडिशन्स आहेत स्लोपच्या रिलेशनचे. काय स्लोपच्या रिलेशनचे, m1 प्लस m2 इज इक्वल्स टू -2h/b. बरोबर आहे. तर m1 ची व्हॅल्यू आहे m आणि m2 ची व्हॅल्यू मुलांना m स्क्वेअर इज इक्वल्स टू -2h/b, which is our equation number first. Next, second equation काय मुलांना, m1 into m2 is equals to a by b. m1 ची व्हॅल्यू किती मुलांना m into m चा स्क्वेअर इक्वल्स टू a by b. मग m क्यूब ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला a by b, which is our equation number second. बट आपल्याला जे प्रूफ करायचंय ते हे प्रूफ करायचं. बरोबर आहे. आपल्याला इक्वेशन जी आहे ती इन टर्म्स ऑफ m नंबर, पण नीट ऑब्झर्व करा ही इक्वेशन दिलेली आपल्याला काय गिवन आहे, m प्लस m स्क्वेअर इज इक्वल्स टू -2h/b. बट आपल्याकडे दुसरं जे रिलेशन दिलेलं आहे ते इन टर्म्स ऑफ क्यूब दिलेलं आहे. तर काय करणार, क्यूब ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला जेव्हा आपण क्यूब करू तेव्हा इथे फॉर्म्युला तयार होईल, m प्लस m स्क्वेअरचा होल क्यूब इज इक्वल्स टू -2h/b चा होल क्यूब. मग a प्लस b होल क्यूबचा फॉर्म्युला सांगा मला, काय फॉर्म्युला तयार होईल मग, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब m रेज टू पॉवर किती येणार म्हणून 6 इज इक्वल्स टू -2 चा क्यूब मायनस 2 चा क्यूब 8 h चा क्यूब h क्यूब अपॉन b क्यूब. इथपर्यंत काय आलं मुलांना सगळ्यांना, त्या तक समज में एव्हरीवन, इथपर्यंत काय Yes, आलं sir. सगळ्यांना. नेक्स्ट आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, बाकी काहीच नाही करायचं. मला सांगा त्याच्यामध्ये काय करणार, नीट ऑब्झर्व करा. m ला m चा क्यूब लिहिणार, पुढे याला काय लिहिणार, m
नीट विचार करा. याच्यातून काय कॉमन निघतं? या टर्म मधून काय कॉमन निघतं मुलांना? सर आपण एम क्यूब ला ए बाय बी लिहू शकतो ना. एम क्यूबला काय लिहू शकतो? ए बाय बी. हो ना, बरोबर आहे ना. आपल्याला पहिले सॉल्व्ह करावं लागेल ना त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये. ठीक आहे, याला असं लिहू शकतो आपण एम क्यूबचा काहीच नाही, आणि याला काय लिहू शकतो? एम क्यूबचा स्क्वेअर. बरोबर आहे, बरोबर आहे का? त्याच्यातून काय कॉमन निघतं बघा. त्याच्यातून काय कॉमन निघतं? टी एम एम स्क्वेअर जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये करायला बेटा एम प्लस एम स्क्वेअर, कारण की एम प्लस एम स्क्वेअरची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. बरोबर आहे, आणि एम क्यूबची पण व्हॅल्यू आहे आपल्याकडे. डिरेक्टली त्याला एम क्यूब लिहितो. बरोबर आहे, इज इक्वल्स टू मायनस 8h क्यूब अपॉन बी क्यूब. सांग बेटा एम क्यूबची व्हॅल्यू किती आहे? एम क्यूबची व्हॅल्यू किती आहे? ए बाय बी. ते काय होईल? ए बाय बी प्लस ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस 3 टाइम्स ए बाय बी इंटू एम प्लस एम स्क्वेअरची व्हॅल्यू किती? -2h अपॉन बी. -2h अपॉन बी इज इक्वल्स टू -8h क्यूब अपॉन बी क्यूब. इथपर्यंत काय आलं सगळ्यांना बघा? इथपर्यंत काय आलं? आता हायेस्ट बेस किती आहे? बी क्यूब. तर मल्टिप्लाय इक्वेशन बाय बी क्यूब. बी क्यूब ने जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा इक्वेशन काय होईल मुलांना? बी क्यूब इंटू ए अपॉन बी प्लस बी क्यूब इंटू ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस बी क्यूब इंटू टी ए इंटू -2h अपॉन बी स्क्वेअर इक्वल्स टू -8h क्यूब अपॉन बी क्यूब इंटू बी क्यूब. काय काय कॅन्सल होतं बघा आता. इथे काय कॅन्सल होणार? बी इथे राहील स्क्वेअर, बी स्क्वेअर इथे राहील बी, इथे बी क्यूब, इथे बी, बी क्यूब गेट कॅन्सल. म्हणजे इक्वेशन काय राहिली? ए बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी. नेक्स्ट त्याला मल्टिप्लाय करा, इथे होईल -6 इज इक्वल्स टू इथे काय राहील मुलांना? -8h क्यूब. हा -8h क्यूब इकडे जाऊन प्लस होईल आणि हा इकडे जाऊन प्लस होईल. इक्वेशन काय भेटणार मुलांना? ए बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी प्लस 8h क्यूब इज इक्वल्स टू 6abh. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं. Hence, बघा. चल नेक्स्ट एग्जांपल है, एग्जांपल नंबर 5th, लास्ट एग्जांपल है, 5th एग्जांपल है बच्चों. show that the difference between the slopes of the lines given by tan square theta plus cos square theta into x square minus 2xy into tan theta plus sin square theta into y square is equals to 0 is 2. काय प्रूफ करायचं मुलांना? आपल्याला जो डिफरन्स आहे स्लोपचा तो किती प्रूफ करायचा आपल्याला? 2. बरोबर आहे. आता गिवन इक्वेशन काय दिलेली बघ, आपल्याला गिवन इक्वेशन आहे tan square theta plus cos square theta into x square minus 2xy into tan theta plus sin square theta into y square is equals to 0. याला कंपॅरिझन करा. ax square plus 2hxy plus by square
इक्वल्स टू 0. वी गेट ए ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना? tan स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा. नेक्स्ट h ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना? मायनस tan थिटा. नेक्स्ट t ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना? sin स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. आता आपल्याला डिफरन्स काढायचा. काय काढायचा? डिफरन्स. तर स्लोपच्या डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो मुलांना? फॉर्म्युला काय असतो स्लोपच्या डिफरन्सचा? m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस 4 टाइम्स m1 इंटू m. बरोबर आहे. तर मला सांगा m1 प्लस m2 चा फॉर्म्युला किती असतो? मायनस 2h अपॉन b होल स्क्वेअर मायनस 4 टाइम्स a बाय b. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत चला फक्त, बाकी काहीच नका करू. तर मायनस 2h, तर मायनस 2h ची व्हॅल्यू किती होईल? प्लस 2 tan थिटा अपॉन बी काय मुलांना? साइन स्क्वेअर थिटा त्याचा होल स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ए बाय बी. याची व्हॅल्यू काय दिली मुलांना? tan स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा अपॉन बी म्हणजे काय दिलं मुलांना आपल्याला? साइन स्क्वेअर थिटा. इथपर्यंत काय आलंय सगळ्यांना? हॅलो, इथपर्यंत काय आलंय सगळ्यांना? येस सर. Yes, sir. आता याला कसं सिम्प्लिफाय करणार? थिंक अबाउट इट. आता आपण याला काय करू? इन टर्म्स ऑफ साइन कॉस आणूया. मग tan ला काय लिहू शकतो मुलांना सांगा? 2चा Sin स्क्वेअर आपण 2चा स्क्वेअर किती? 4. मग मला सांगा tan ला काय लिहू शकतो? किंवा ब्रॅकेट मध्ये सिम्प्लिफाय करायचं की डायरेक्ट स्क्वेअर करायचं? तर करा. tan चा स्क्वेअर किती मुलांना? साइन स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा आणि अपॉन साइन स्क्वेअरचा स्क्वेअर किती होईल मुलांना? साइन रेज टू पॉवर 4 थिटा. इथपर्यंत कळालं का बघा? इथपर्यंत कळालं? हॅलो, येस सर. मायनस 4 टाइम्स tan ला काय लिहिणार मुलांना आपण? साइन स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा. इथपर्यंत कळालं का बघा? येस सर. नेक्स्ट काय काय कॅन्सल होतं बघा बरं का इथे? साइन स्क्वेअर थिटा गेट कॅन्सल, इथे स्क्वेअर होईल. बरोबर आहे. इक्वेशन कशी दिसणार आपल्याला? 4 अपॉन साइन स्क्वेअर थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. बरोबर आहे इथपर्यंत? हो सर. Yes, नेक्स्ट sir. मायनस 4 टाइम्स. आता याला कसं सॉल्व्ह करणार बघा बरं का? तर याला कसं सॉल्व्ह करू शकतो? जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर सर केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर येतं सर. साइन स्क्वेअर थिटा प्लस cos रेज टू पॉवर 4 थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. नेक्स्ट याच्यानंतर काय करणार? याच्यानंतर काय करणार? दोघांचा बेस तर सेम झालाय. दोघांचा बेस सेम कॉमन काढा. साइन स्क्वेअर थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा. याला कसं लिहिणार? 4 मायनस 4 साइन स्क्वेअर थिटा मायनस 4 cos रेज टू पॉवर 4 थिटा. इथपर्यंत कळालं का बघा? 4 जर कॉमन काढला तर आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा भेटतो. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय मुलांना? cos स्क्वेअर थिटा. व्हेरी गुड. तर ते होईल 4 cos स्क्वेअर थिटा मायनस 4 टाइम्स cos रेज टू पॉवर 4 थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा. पुन्हा काय कॉमन निघतं न्यूमरेटर मधनं? 4 cos स्क्वेअर Cos थिटा square theta. 4 cos स्क्वेअर थिटा. ब्रॅकेट मध्ये काय राहील मुलांना? 1 मायनस cos स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा. 1 मायनस cos स्क्वेअर थिटा काय असतो मुलांना? साइन स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा. cos स्क्वेअर साइन स्क्वेअर गेट कॅन्सल. तर m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 आहे. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड मॉड किती भेटला मुलांना आपल्याला? पॉझिटिव्ह. आणि हेन्स प्रूफ. आपल्याला हेच प्रूफ करायचं.